आज बाजार आहेत बघा 200-250 पासून ते 500 रुपयापर्यंत. म्हणजे सुपर माल काही नवीन चालू झालेत ते विकलेत 500 रुपये आज. कुठल्या जातीच्या टोमॅटोला बाजारभाव जास्त आहेत? अथर्वच्या यांना बाजार जास्त आहे. साऊ साऊ आहे 300-350 रुपये चांगले. चॅम्पला 250-300. 62-42. 62-42 पण 400 रुपयेपर्यंत विकले आज. 450 पर्यंत आता जे सुपर माल आहे तो 450 किंवा 500च्या दरम्यान गेला. हां. बाजार वाढतील? हा बाजार वाढते नाही की ना 15-16 तारखेच्या दरम्यान बाजार चांगले करंट होते. एक डिमांड वाढल्यानंतर बाजार तर पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. हो. टोमॅटोची आवक पण घटलेली आहे. बाजाराचा चढ उतार होतो. काय झालं कशामुळे? याच्यात आहे ना झाडांमध्ये तितका दम नाही राहिला, त्याच्यामुळं माल तेवढ्या प्रमाणात येणार नाही. आणि दुसरा विषय असा की माल थोडेसे ह्या वर्षी तितके चांगले माल नाही येणार. आता हे जे अथर्वचे प्लॉट चालू आहेत त्यांचे माल आत्ता चांगले येतात. थोडासा पाऊस उघाड झाल्यामुळं माल आत्ता सुधारलेत. तर तुमच्या आंबेगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटोचं पीक घेतलं जातं. हो. तिकडची पिकाची काय परिस्थिती आहे? रोकडी आंबेगावान ह्या परिसरात काय आले थोडासा काळ्या डागाचा प्रादुर्भाव आहे. काळा डाग जरा जास्त प्रमाणात मालांवरती आलेला आहे. त्याच्यामुळे काहींनी एखादा अर्धा प्लॉट म्हणजे उपटला आहे, पण अशी पण परिस्थिती आहे. तर बाजार राहतील असं एक अंदाज आहे. म्हणजे 15 तारखेच्या पुढे बाजार चांगले करंट होतील. आता यंदा मे महिन्यात पाऊस खूप पडला. हो. जी नवीन लागवड होती बरेचसे प्लॉट सडले, लोकांनी उपटून टाकले, ना फुलं आली ना फळं आली. आता पावसाळ्यामध्ये टोमॅटोची बागा शिल्लक राहतील का? राहतील आहेत. काही बागा आहेतच ना, असं थोडी ना सगळ्याच बागांचं हे नाही ना झालं. पण प्रमाण खूपच कमी प्रमाण झालं. कमी म्हणजे झालं, मग त्याच्यामुळे खराब बाजार असं- करंट होतील ना. बाहेरच्या ठिकाणी बाहेरच्या राज्यांमध्ये टोमॅटोची काय पोझिशन आहे? बाहेर पण अशीच एक पकडून त्याला 15-20 रुपये, 15 रुपये 20 तुम्ही रुपये. किती वर्ष टोमॅटोचा व्यवसाय करता, विक्रीचा व्यवसाय करता? तर मला झाली 5 ते 7 वर्ष दरम्यान. मे महिन्यामध्ये एवढा पाऊस पडण्याचा तुमचा यापूर्वीचा काय अनुभव? पहिल्यांदाच एवढा पाऊस बघतोय मे महिन्यामध्ये.